एनसीपी शरद पवार गुट के जितेंद्र आव्हाड का एक ऑडियो क्लिप सोशल मीडिया पर वायरल हो रहा है। इस वायरल वीडियो से मनसे और जितेंद्र आव्हाड के बीच जुबानी जंग जारी है। यह क्लिप एमएनएस के संदीप देशपांडे ने पोस्ट किया था। अब इस क्लिप से जितेंद्र आव्हाड ने राज ठाकरे पर गंभीर आरोप लगाया है। आव्हाड मुंबई में महाविकास आघाड़ी की बैठक के बाद मीडिया से बात कर रहे थे। एवढी शांततेने चर्चा मी लोकसभेत सुद्धा बघितली नव्हती। इतक्या शांततेने चर्चा चालू आहे। प्रत्येकाच्या मनात एक जिद्द आहे की सीट बीट बाजूला राहू द्या, आपल्याला युतीला हरवायचं। ठाकरेच मोठा भाऊ असतील अशा पद्धतीचा मी दावा आजही ठाण सांगतो की शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे हेच मोठे भाऊ असतील। ऑडिओ क्लिप सध्या प्रचंड व्हायरल झालेली आहे। हो, माझी एक ऑडिओ क्लिप प्रचंड व्हायरल झाली आहे। मला खूप आश्चर्य वाटतं की लोकांना मला अडचणीत आणण्यासाठी 6 वर्षापूर्वीची माझी ऑडिओ क्लिप वापरावी लागते। त्या ऑडिओ क्लिप मध्ये जे काही मी बोललोय त्याच्यातला मतितार्थ काढला तर तुमच्या लक्षात येईल की टी सिरीजच्या मालकाला एका पोरीला पुढे करून ब्लॅकमेल केलं जात होतं। जो माणूस ब्लॅकमेल करत होता तो तेव्हा आमच्या पक्षाचा सदस्य होता। ते प्रकरण ठाणे जिल्ह्यातलं आणि नवी मुंबईतलं असल्या कारणाने पक्षातल्या एका वरिष्ठ नेत्याने मला फोन केला आणि सांगितलं, अरे त्याला असं ब्लॅकमेल करायला सांगू नको, त्याला वाटल्यास पोलीस कंप्लेंट करायला सांग। आता मी समजा त्याला दम दिला असं समजून चाललंय, मग तो पोलीस स्टेशनला गेला, मग का नाही पोलिसांनी कोणाला अटक केली? मुळात हा प्रकार याच्यासाठीच होता की त्या बाईला पुढे करायचं, टी सिरीजच्या मालकाला घाबरवायचं आणि त्याच्याकडे मागणी गेली होती ती करोडो रुपयात होती। आणि पक्षाची अशा पद्धतीने बदनामी होणं हे कोणालाही आवडत नव्हतं। त्यामुळे माझ्यावर जबाबदारी देण्यात आली की या माणसाला शांत बसेल। SIT नाही, CIA, FBI, IB, रॉ सगळ्यांचे लोक एकत्र करा आणि 5 वर्षापूर्वीची माझी ऑडिओ क्लिपचा पूर्ण चौकशी करा। असं आहे की मी काय बोललो, कशासाठी बोललो याचा मी स्पष्टता दिलेली आहे की एका बाईला पुढे करून टी सिरीजच्या मालकाला ब्लॅकमेल केलं जात होतं। त्यात जर सत्यता होती तर मग पोलिसांनी कोणाला अटक का नाही केली? कोणाकडनं करोडो रुपये मागणं हे योग्य आहे का? आणि तो माणूस एनसीपीत होता निष्कारण। त्या संपूर्ण वरच्या चित्रपट वर्तुळामध्ये एनसीपीचं नाव बदनाम होत होतं, म्हणून मला मध्यम मी ओळखत पण नव्हतो। आम्हाला अजूनही माहित नाही टी सिरीजचा मालक कोण आहे। पक्षाच्या 2 वरिष्ठांची तुम्ही नावं घेतली आहेत। आता मला काही बोलायचं नाही। 6 वर्षापूर्वीची ऑडिओ SIT, अरे वा 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 वा, अरे बदलापूरवर SIT लावा अशी मागणी करणारा माणूस या माझ्या ऑडिओ क्लिप बद्दल बोलतोय, त्याला बदलापूर बद्दल काही बोलायला शब्दच नाही मिळाले। आणि मी तर म्हणेन कदाचित माझा मिमिक्रीतला आवाज असेल जो राज ठाकरेंनी काढला असेल। काय अरे राज ठाकरे कोणाचाही आवाज काढू शकतात, या ऑडिओ क्लिप मध्ये राज ठाकरेंचाच आवाज असेल।